ते आपल्या एका नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये मी स्वतः चॅनलचा मालक ब्लॉगिंग सुरुवात करते कॉलेजमध्ये काय दुपार झाली आता सुरुवात करते ब्लॉगिंगचे टाईमच भेटलो नाही एवढा बिजी आहे माणूस सध्या इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं मला बिजी माणूस असतो ते अवघड आहे इंजिनिअरिंग डिप्लोमा वगैरे अवघड आहे ना विषय आमची ज्ञान आम्ही चालू घरी बस 5:30 आपली बस आहे ऐक ना आपली बस गाठ रोज बस प्लॅन केलाय पैसे कमी जाते रोज 120 आमची गॅंग हे दोन टक्कर बघते करण्याने आल्या असेल बसमध्ये इकडे जायला गर्दी नाही जास्त 4-5 सीटर मागले आणि आपली देवी या यात्रेला या देवीचं मंदिर भावाला माझ्या गाडी कुठत नाही बस कुठं एवढा 20-30 मिनिट वाटते रिवर्स जायची अवघड विषय इकडे बस नाही यायचं म्हणजे अवघड विषय भावांनो आता वाजल्या 7 आम्ही चालत मस्त काय नाही काढावं चला मग तिथं थोडं ट्राय करून भारी व्हिडिओ काढायचे ट्राय करून चला पुढे गेलतो तरी वापस आलो हवाच गेली टायरमध्ये कसं गेली काय मध्ये वालमध्ये काहीतरी गुतलं होतं डबल गावातून हवा मारून आलो पुढं रेवणला घ्यायचंय तिथं पुढे निघायचंय थंडीचं कसं आहे पॅक काय पॅक करायचं काय टेन्शन नाही हाताला गार लागणारच पण कान ते झाली गार काय गारचा वापर येत नाही रेवणला तिथून पुढे निघून पुढे चला ते भावांना रेवणला पिकअप म्हणजे मराठी भाषेमध्ये उचललंय आता सध्या आता तिथून निघायचं पुढं गार लागते का तर भावांनो गार काय आपल्याला गोष्ट हे माहित नाही कारण की आता हातपाय फार वाटतं मार्गामध्ये त्यामुळे आपल्याला काय कळा नाही हा भाव म्हणते कुठं तरी काहीतरी म्हणते बरं का पण आमचं आगात सरप्राईज सकाळच्या पर्यंत आता सरप्राईज बघायची तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि सरप्राईज बघतो आणि असते जेवढं वेळ वाजून टाका नाही ती तुमची इच्छा राहिली पण सबस्क्राईब करा आपण आम्ही आता तुम्हाला आता चिंता पडली असं नाही आल्याचं नेमकं असं तरी काय त्यामुळे तुम्हाला गेलं ते दाखवू नाही तुम्ही त्यावर कमेंट करा आम्हाला तुमच्या मनात काही तसं नाही आल्या गाड्याचं असं कमेंट करा नाही तर काय परत व्हिडिओला स्टेबिलिटी नाहीये गाडी समजून घ्या बघा ड्रायव्हर आला म्हणायचं खरा जेव्हा भावाचा मित्र जेव्हा फक्त काय कळतो गाडी गाडी होते स्वयंपाक सर गेले जम्पिंग जपांगला विषय झाले माझं म्हणजे नाचू व्हायचंय काय त्यामुळे आपलं काय फायदा बघा हे आपला ड्रायव्हर कसं वाटतं ड्रायव्हर होऊन आपल्याला आमची कोळंबी झालेली आहे पार्क ड्रायव्हरचं मन स्वर्गात नाही तर नरकात चाललेलं आहे त्यांना वाटतंय स्वर्गात नाही आपल्याला नरकात गेल्यागत खायला लागली खाली गाछ गाडी तुम्ही जर रस्ता बघितला तुम्ही रस्त्याने डांबरी फिंबरी आपल्याकडे कच्चा रस्ता ते बी फुल इथे तुमच्या डांबरीला असते इथाचा खड्डा पण आमच्या रस्त्याला डायरेक्ट असा हाताचा खड्डा तुम्ही जर आमच्या रस्त्यावर आलात नाही तुम्ही तसं या आम्ही तुम्हाला रोड कसलाय नाही मग आपण कार्यात चांगल्या रस्त्यावर तुम्हाला दाखल कसं आहे तुम्ही वाईट विचार करा सांगा तुमच्या भावनेने कसं असेल तर भावना आपल्याला फोन ते आपला भ्रम झाला फोन काय आल्यावर नाही चला हाताला आवडला वेळ धरलाय मोबाईल धरलाय मी त्यामुळे आम्ही आता छुतो नंतरच्या तुम्हाला नंतरच्या भागेत आम्ही तुम्हाला गाडा भेटतो आपण आता का आदेश आम्ही लावताय लय भारी सोय केली एकच नंबर रोड भारी केलाय तो डागडुची केली रोडची पण एवढं मागल्या वेळेस लय बेकार झालता काय ना भारी केलं एकच नंबर लाइटिंग बिल्डिंग फुल असलं भारी केलंय लयच भारी केलं असं सुकून बरं इथं गर्दी वर्दी म्हणजे इथे सगळे बरीकडे तिकडे चालू आहे आम्ही इकडं आता शिक पार्किंगमध्ये गाडी लावलं पार्किंगची सोय ओके सगळं लयच भारी वाटतंय ना थांब पुढे जाऊ तिकडे दाखव तुम्हाला कसले भारी केलंय टॉप विषय केला इकडं आणि गर्दी बिर्दी फुल आहे इथं फुल सगळे येत बाय बी सप्ताह बिप्ता असल्यामुळं लय भारी केलं इथं बरं बाहेरून लाईन तुमची लाईन आहे कवा जायची दर्शनाला त्यामुळं आपण बाहेरून आपण सारखं तिथं कंटिन्यू येत असतो त्यामुळं काही एवढं काही नाही निवांत येत आता
लय गर्दीनं लय भारी केलंय भावानं, एकच नंबर केलं यावर्षी. लयच भारी, विषय टॉपचा आहे सध्या. ह्या साईडला सप्ताह चालू आहे इकडे जेवणाच्या आपण चालू जेवायला मस्तपैकी. लय भारी व्याकार केले भाई ऑन टॉप. चला आपले मित्र इथे तो आपण बसतो तिथं, त्या साईडला जेवण आहे, जेवायला द्यायचे आपल्याला. आम्ही निवांत बसतो तिथे. भारी होते संध्याकाळ असताना वाटत उजेड मोबाईलचं तर लाईट लावून नाही, 60 fps शूट करतोय. लयच भारी वाटतंय. पुण्यतिथी जवळ आले, पुण्यतिथी या फुल गर्दी असणार, फुल व्यवस्थित केलंच लय भारी. निवांत आवाज येतो बॅकग्राऊंडला, लयच भारी केलं. रवन तुमचं काय म्हणणं आहे ह्याविषयी? तर भावानं माझं म्हणणं एकच आहे की जरा आवाज कमी करा, मला काय बोलताच आहे ना. लय आवाज बेकार, कारण सगळ्याची त्या साईडला ह्या साईडला लाईट दिसते तिथं. लय भारी बल्ब बघा तिकडं सगळे बल्बच लावलेत. मेरी जान कसं आहे नियोजन ऑन गँग ब्रो. भावांनो मस्तपैकी जेवण केलं. आम्ही जा रे आम्ही घरी चाललोय मस्तपैकी. या पुढं आपल्या गँगच्या गाड्या आणि आपण माग आहे. इज्जत द्या आणि इज्जत राहू द्या. गाडी एवढं नाही लागत त्या मनाने, ते लागलं पाहिजे. ते पोस्ट दिलं तर पुढं रोड चालू सावधान. पण अजून काही माहिती काय पुढे रोड मध्ये असं अवघड विषय व्हायचा. इथून जवळ आहे अशा बघून देतो अंतपुरून, तिकडून लांब आहे आणि इथून चौकून वाटून जवळ आहे थोडं, त्यामुळे मधून चालू आणि रोडच काम चालू आहे. आणि आपली गाडी आपण काय ना गाड्यासाठी आपलं मन होतं काही ना काय करायचं. तर भावनो काही एवढा रस्ता चालू आहे, आपण तर काय मालक होऊ शकत नाहीत, निदान कामगार म्हणून आपण इथे येऊ शकतो, पण ते आपण करीत नाहीत. तर भावांनो आम्ही माहिती दिली ना त्या पवळी शिरतून नाही तर रस्त्यात बघा कसं ताजा रोड आहे ह्यो. आणि आम्ही चालू त्या रोडनीच ताजा म्हणजे आजच केलंय वाटतंय. आणि मस्तपैकी चालू ते भावांनो आपल्या गडा वांबू गड असं प्रसिद्ध झाले. इतका रस्ता होता घरात डबल रस्ता करला. हा आता तर खरी गर्दी होणार भावांनो. रोड चालू म्हणजे झालाय शक्यतो पुढं. तुम्ही पण येणार असला वाहन बोला तर मधून शॉर्टकट आहे रोड, यायला काय जवळ आहे. सगळा सिमेंटी झालाय, ऑल सिमेंटी रोड आहे. पुढं पण काम चालू आहे, थोडंफार गाडी काय जागा गाडा खाली उतरावं लागते रोडच्या. या पण इकडून भारी आहे. एकदा या तर पुन्हा बी याल तसं आपलं गड आहे बघा. लयच भारी केले भाऊ, एकच नंबर केले. माणसाला का असं गरम लागू नये म्हणून रस्त्यात पोत्या हाकले देतो बघा. गार लागलं तरी या पोत्या झोपू शकता, गरम लागलं तरी गार लागू शकतं. म्हणजे आपली सुविधा आहे भारी हो. आणि हॉटेलच्या एकदम तिथं रोडच्या कडे तिथून रोड येतं म्हणजे जोगदरवाडीला मधून आलं पुढून आलं कुठं सरळ डायरेक्ट चिखली म्हणजे आपल्या ह्या जातो गैनेट गाडा तो रोड. लय भारी रोड आहे, या नक्की या. आणि आता पुण्यतिथी आली जवळ त्यामुळं निमंत्रण मागणारे माणसं तुम्ही 1 रुपया कळाव्या या आणि आमची तुमची गाठ बहीण काही विषय नाही. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा विसरू नका, कारण की गड कुठे की आम्ही कमेंट करा, नंबर टाका, रिप्लाय सगळ्या भेटणार भाऊ. रिप्लाय साऱ्यांना भेटणार. तुम्हाला आम्ही कॉल बी करू शकतो, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्या, तुम्हाला पुरेपूर रस्ता दाखवू शकतो. तर भावांनो आम्हाला त्या लाईटीने कसं तरी होतं, कॅमेरे कमी राहते चालेल. त्यामुळे आम्ही सहन करतो, तुम्ही सहन करा, लाईक सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा. ते काय होतंय का कळत बघा आम्ही. चला दानंद